ही कुड्याची फुलांची भाजी आम्ही केली होती ना, त्याच फुलांना त्या अशा शेंगा येतात. त्या आम्ही शेंगा आणल्यात रानात ना, आता त्याची भाजी बनवणार. ती शिल्पा काम करते त्या शेंगांचं. उकडायला लागतात ना ग ह्या? हो, उकडून बनवायची. ह्या अशा वरती देठ आहे ती काढून टाकायची. दाखव एक देठाला लागलेल्या शेंगा अशा दाखव. ह्या अशा घडच्या घड लागलेल्या आहेत चांगले खाली धरल्या आणि त्या अशा काढून घ्यायच्या. आणि थोडं कडवट असतात आहे ना, म्हणून मग शिजवून घ्यायच्या, त्यांना चिरायच्या आणि उकडणार, उकडून बनवणार. एकदम बारीक चिरायच्या. कुड्याच्या शेंगा बारीक चिरून घेतल्यात. आता उकडायच्या. आता त्या उकडून नंतर अशा पिळून घ्यायच्या, कांद्यात परतायच्या. कुड्याच्या फुलांची भाजी करतात अशीच करतात. हा बोल. आम्ही भाजी चिरून घेतले कुड्याच्या शेंगांची, ते आता उकडून घ्यायची आहे. कुड्याच्या शेंगा आपण ज्या उकडून घेतल्यात मगाशी बारीक चिरून, त्या आता चेचून घ्यायचे खलबत्त्यामध्ये. थोड्या जाड्या भरड्या. थोड्या जाड्या भरड्या. नाही ऐका रे, भाजी चेचून झाले. आता शित्री जरा त्याला थोडंसं पिळून घेते. पाणी सुटतं ना एवढं भाजीला. बघा किती पाणी. शिजवलेली आहे ना आपण, उकडलेली, त्याला थोडं पाणी सुटलंय. आता फोडणी देणार हिला. हो, कांद्यावरती फोडणी द्यायची तिला. कुड्याच्या शेंगांच्या भाजीची तयारी पूर्ण झाली. आता चांगला तेल तापलं, त्याच्यामध्ये लसूण टाकून घ्यायचे. फोडणीला काही जास्त टाकायचं नाही, फक्त लसूण कांदाच टाकायचं आहे. लसूण चांगला झालाय लाल. लसूण लाल झाला की त्याच्यात कांदा टाकून घ्यायचा. किती कांदे टाकताय? 3 घेतले. भाजी उकळली का कमी होते ना, मग त्याच्यात वाढ करण्यासाठी कांदा पाहिजे तेवढा टाकायचा. आणि भाजी चेचून घेतली ते सांग. आणि भाजी चेचून पण घेतली. डायबिटीस वाल्याने तर आवर्जून ही भाजी खायची. चेचून पिळून काढले ना त्याचं पाणी. औषधी भाजी आहे. औषधी भाजी असते, कडू असते, कडू कारल्यासारखी. आणि रानात भेटते ना वर्षातून एकदाच. आमच्या आचार्याला डायबिटीस आहे, त्यांना ती भाजी खायला द्यायची आहे. तिच्या एकटीच्या ताटात भाजणार काय सगळी भाजी खाऊन घे तू आपली. सध्या आम्ही रानभाज्या बनवतोय रोज. सीझन चालू आहे ना. कांदा चांगला लाल झालाय, त्याच्यामध्ये आता बेडगी मिरचीचा तिखट टाकायचं आहे कलर येण्यासाठी. हा तिखटवाला तिखट आहे. हळद. एकदम साधी सरळ आहे फोडणी, काहीच नाही त्याच्यामध्ये जास्त काहीच नाही टाकायचं. रानची भाजी आहे ना ती, त्या भाजीला स्वतःची चव असते. एकदम साधी सरळ आपली बनवायची आणि औषधी आहे, त्यामुळे जरूर खावी. नक्की खाऊन बघा. पावसाळ्यातच भेटते ही भाजी, नेहमी वर्षभर भेटणार नाही. आम्ही कुड्याच्या फुलांची पण भाजी बनवून दाखवलेली आहे. त्याला पण भरपूर व्ह्यूज आलेले आहेत, बघितलेले आहे लोकांनी. पेमेंट करून सांगा तुम्ही कधी खाल्लेच का, कुठल्या गावाला तुमच्या भेटते. आम्ही हे आणले इकडनं रायगडवरनं. झाकण मारणार गेलं शिल्पा थोडा वेळ. आता 1-2 मिनिटासाठी वाफ आणायचे झाकण ठेवून. मस्त भाजी तयार झाले. ह्याच्याशी काय करणार शिल्पा? भाकरी आणि कुड्याच्या शेंगांची भाजी तयार झाली. भाजी खाऊन घेतो आम्ही. एकदम भाजी चमचमीत तयार आहे. थोडीशी कडवट लागते, जशी आपण कारल्याची भाजी खातो ना तशीच. व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. आवडला तर सबस्क्राईब करा.
बरीचशी लोक व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब नाही करत, तर तुम्ही करा. तुमचा एक सबस्क्रायबर पण आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. भाकऱ्या अर्धी भाकरी प्रत्येकाला. तांदळाची भाकरी, कुड्याच्या शेंगांची भाजी, भाजी केले आणि भाकरी. नक्की बघा व्हिडिओ पूर्ण. शिल्पा खाते भाजी आणि भाकरी. झाले भाजी चांगली झाले. शेंगांची भाजी पुढेच्या. आरती खाल्लीस काय ग? हो चांगली झाले काय? कडू लागते? नाही कडू लागत. तिच्यावर एवढी मेहनत घेतली, तिला चेचले, पिळले, शिजवले, त्याच्यामुळे ती कडूपणा निघून गेलाय तिचा.